जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांना निलंबित करण्यात आल्याचं शासन आदेश नुकतेच जारी झालेत. जिल्हा शल्यचिकित्सकांचं निलंबन झाल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं 10 मार्चला दुपारी 2 वाजेच्या सुमारास निलंबनाचे आदेश काढले. देगावकर यांच्या जागी धुळे जिल्हा रुग्णालयातीलच रवींद्र प्रकाश सोनवणे वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा शल्यचिकित्सक पदावर पुढील आदेशापर्यंत रुजू करण्यात आले. तसेच आदेश आरोग्य विभागाचे उपसंचालक यांनी काढलेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निलंबनाची ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे. शासकीय काम करत असताना कर्तव्यात कसूर केल्यानं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती शासनाच्या पत्रकातून समोर आली आहे. त्यांच्या कामकाजाविषयी विविध प्रकारच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या. त्यांच्या निलंबनाच्या आदेशामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या आदेशामुळे इतर कामचुकार अधिकाऱ्यांवर देखील वचक बसणार आहे. दत्ता देगावकर यांना निलंबनाच्या काळात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या मुख्यालयात राहण्याचे आदेश पत्रातून काढण्यात आले. निलंबनाच्या काळात जिल्हा शल्यचिकित्सकांना कोणत्याही प्रकारची खासगी नोकरी, व्यापार, उद्योगांमध्ये गुंतवणूक न करण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नियम 16 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. एकंदरीतच आरोग्य विभागानं काढलेल्या निलंबनाच्या आदेशामुळे कामचुकार अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. किमान या आदेशामुळे तरी जिल्हा रुग्णालयासह सर्वसामान्य नागरिकांचं काम सुरळीत होण्यास मदत होईल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.